पुणे शहरात दिवसाढवळ्या पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे। पुण्यातील बिबवेवाडी परिसरामध्ये आपण आता आहोत आणि माझ्या मागे जर आपण पाहिलं तर इथेच आपण त्या स्पॉटवर आहोत जिथे हा गोळीबार झालाय। एका व्यक्तीवर, एका तरुणावर अज्ञात दोन व्यक्तींकडून गोळीबार केल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरामध्ये घडली आहे। बिबवेवाडी परिसरातील संविधान चौक जो आहे त्याच्याजवळ असणाऱ्या पासलकर कमानीजवळ ही संपूर्ण घटना घडली आहे। दोन अज्ञात व्यक्ती जे आहेत ते मोटरसायकलवरून याच दिशेने आले आणि या दिशेने इकडे येत त्यांनी या तरुणावर गोळीबार केलाय। पवन सुभाष गवळी असं या तरुणाचं नाव आहे। याच्या कमरेवर ही गोळी लागली आणि त्याला तात्काळ पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। आता आपण जर पाहिलं तर या सर्व घटनेचा तपास जो आहे तो बिबवेवाडी पोलीस करतायत। मात्र पुन्हा एकदा पुणे शहरात अशा प्रकारे दिवसाढवळ्या गोळीबार झाल्यामुळे पुणे कुठेतरी हादरलेलं पाहायला मिळतं। एकूणच इथले परिसरातले नागरिक जे आहेत ते देखील कुठेतरी घाबरलेले दिसतात आपल्याला आणि या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो आता पोलीस करताना पाहायला मिळतात। अज्ञात दोन व्यक्तींकडून मोटरसायकलवर येत इथे गोळीबार जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि ही संपूर्ण घटना झाल्यानंतर आता पोलीस याबाबतचा तपास करतायत। जो व्यक्ती आहे ज्याच्यावर ही गोळीबार करण्यात आलेला आहे त्याच्यावर देखील आधी एक गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळते। एकूणच याबाबतचं काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याकडून। बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज दुपारी साधारणतः 1:40 इसम नामे पवन सुभाष गवळी वय वर्ष 28 यांच्यावरती VIT कॉलेज रोड पासलकर कमानीच्या खाली दोन अज्ञात इसमांनी मोटरसायकलवरती येऊन अग्निशस्त्रातून फायरिंग केली आहे। त्यामध्ये त्यांच्या कमरेला गोळी लागली असून तातडीनं बिबवेवाडी पोलिसांनी त्या ठिकाणी पोहोचून त्यांना ससून हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे। आता जखमी इसम श्री गवळी यांचा जबाब नोंदवून आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। जखमीची प्रकृती कशी आहे आणि हे कशातून झाले असं वाटतं? जखमीची प्रकृती आउट ऑफ डेंजर आहे। जखमीवरती यापूर्वी गुन्हा दाखल आहे। कदाचित पूर्ववैमनस्यातून झालं असावं असा प्राथमिक कयास आहे। अधिक तपास करत आहोत। परिस्थिती शांत आहे। अज्ञात दोन लोकांनी त्यांच्यावर फायरिंग केली। कसे येऊन म्हणजे कसं मोटरसायकलवरती येऊन त्यांच्यावरती फायरिंग करून निघून गेले।